रात्री 2 ते 3-4 वाजेपर्यंत पोलीस घरी येऊन माझ्या घरावर, बंगल्यावर, इकडे-तिकडे घरामध्ये दारं वाजवली. वर मला बोलत होते, "तू घर खोल, घर खोल." मी घरी नसताना माझ्या आई-वडिलाला लाजेल अशा शिव्या दिल्या. आई-वडिलांना खालीवर बोलले, "दीपकला जर नाही घेऊन आले, तर तुला दीपकला दाखवून देऊ, ठाण्यात घेऊन या. तुम्हाला नाही तर जेलात घालू, असं करू. तुम्ही आमदाराच्या नादी लागू नका." मला हा प्रकार काहीच माहिती नव्हता. तर मी सदरील प्रकार मित्रांना मी घरी गेलोच नाही, त्या दिवशी गाव सोडून बाहेर राहिलो. नंतर सदरील प्रकार मी माहिती घेतली असता माझ्यावरती 294 नुसार खोटे गुन्हे दाखल केले आणि या गुन्ह्याचा प्रकार म्हणजे मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये नारायण कुचे यांच्या मुलावरती कोणीतरी शिवीगाळ केली आणि बदनापूरला देवीदास कुचे यांच्या नारायण कुचेचे भाऊ देवीदास कुचे यांना शिवीगाळ केली. आणि ही शिवीगाळ, माझा कुठलाही नंबर नाही, माझा कुठलाही काहीच नाही आहे. माझ्यावरती माझा काही CDR निघत नाही, काहीच नाही. मी नव्हतोच. माझा कशातच रोल नसतानाही मला हा यांनी खूप प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी तो जो कृत्य केला रात्री, तर गावात, पूर्ण गाव आणि पूर्ण गावातल्या परिसरात माझी इतकं परिस्थिती बेकार झालेली आहे. लोक सर्व नाव ठेवत आहे कशामुळे एवढी पोलीस प्रशासन घरी येते म्हणून. दुसरा विषय म्हणजे मी यांची आज आयजीकडे तक्रार केलेली आहे. तसेच मी आयजी साहेबांकडे जी तक्रार केली आणि मी हायकोर्टात बी दाखल करणार आहे आणि मानव अधिकाऱ्याकडे जाणार आहे. माझं गाव मांजळगाव. मी दीपक लक्ष्मण डोंगरे. कोणत्या पोलिसांनी त्रास दिला? त्यांची नावं आणि ते कुठले कार्यरत आहेत? अरुण कुंटे म्हणून हा पोलीसवाला आला होता. त्यांनी माझ्या फोनवर फोन केलेला आणि त्यांच्यासोबत 3 जण होते आणि दुसरा चंदनजिरा पोलीस स्टेशनचे प्रताप सिंग राजपूत साहेब PI म्हणून आहे, ते आले होते. ते म्हणे, मी त्यांना फोनवर विचारलं, "तुम्ही कसं का माझ्या घरी आलात?" तर ते म्हणत लागले, "हा तपासाचा भाग आहे. तू तपासाला समोर जा आणि तू घरी ये." मी म्हणलं, "मी घरी नाही आहे. तुम्ही माझ्या आई-वडिलांना त्रास देऊ नका."